परवा निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. काही महत्त्वाच्या गोष्टी, काही बातम्या तिथेच जाहीर करण्यात आल्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगत झाली, विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबरला होणार आहे व तसेच विधानसभा निवडणुकीचा निकाल हा 23 नोव्हेंबरला लागणार आहे. तर या दोन महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा होत्या. त्यात अजून एक की सर्व मतदान हे एकाच टप्प्यात घेण्यात येणार आहे. तर असे बरेचसे मुद्दे त्या पत्रकार परिषदेमध्ये घेण्यात आले. आता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाल्यानंतर लगेच महायुती म्हणजे पुढच्या दिवशी म्हणजे अर्थातच काल लगेच महायुतीची पत्रकार परिषद झाली. तर या पत्रकार परिषदेमध्ये रिपोर्ट कार्ड याचे उद्घाटन करण्यात आले. अर्थातच मागील 2 ते 2.5 वर्षांमध्ये झालेली कामे याचा पूर्ण पुस्तकाचे त्याचे उद्घाटन करण्यात आले. आता असे वाटले होते, अशी अपेक्षा होती की काल पत्रकार परिषदेमध्ये महायुती जागा वाटपेची घोषणा करेल. पहिला टप्पा, दुसरा टप्पा काहीतरी घोषणा करेल, जागा वाटपेविषयी काहीतरी घोषणा होईल. परंतु काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महायुतीची जागा वाटपेची घोषणा झालेली नाही. जागा वाटपेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही अंतिम टप्प्यात आहोत, ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी स्पष्ट करू, असे ते म्हणाले. याविषयी याचाच अर्थ महायुतीचा जागा वाटपेचा फॉर्म्युला अजून तयार झालेला नाही. वेगवेगळ्या बातम्या समोर येताना पण आपल्याला दिसत आहे, म्हणजे वादविवाद म्हणू शकता किंवा या जागा वाटपेविषयी मतभेद नक्कीच आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे जागा वाटप आणि त्यावर भरपूर बैठका, मीटिंग्स होताना आपल्याला दिसता सुद्धा आहे. तर नक्कीच या गोष्टीमध्ये वादविवाद होताना दिसतोय आणि कोण किती जागेवर लढणार हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आता जर आपण पाहिलं तर बीजेपी नक्कीच मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम किंवा कार्य त्यांच्याकडे आहे. त्यामुळे नक्कीच बीजेपी सर्वात जास्त जागेवर लढणार हे तर नक्कीच आहे. जवळपास 150 ते 160 जागेवर बीजेपीची लढण्याची इच्छा दिसते. जी बातमी सूत्रांनुसार कळते ते 150 ते 160 जागेवर लढण्याची शक्यता आहे. आता तसे पाहिलं तर भरपूर समीकरणे जुळून बीजेपी सत्तेमध्ये आलेली आहे. त्यामुळे 2019 सारखी विधानसभा ही राहणार नाही. भरपूर अडचणी निर्माण होणार आहे, बीजेपीसाठीच नाही सर्वांसाठी, परंतु भरपूर अडचणी मात्र नक्की राहणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून सिद्ध होणं बीजेपीला अत्यंत आवश्यक आहे. आता आपण विचार करूया शिवसेना, एकनाथ शिंदे यांचा गट. तर आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्यासमोर बरेचसे आव्हाने उभे दिसतात. सर्वप्रथम पाहिलं तर शिवसेनेवरील निकाल अद्याप सुप्रीम कोर्टामध्ये आहेत, त्याविषयी निकाल लागलेला नाही आहे. शिवसेना कोणाची, पक्ष नाव कोणाचं याविषयी संपूर्ण प्रकरण हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहे. तर त्याविषयी निकाल लवकरात लवकर लागणं आवश्यक आहे. दोन्ही गटासाठी म्हणू शकतो आपण. उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठीही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर दोन्ही गटासाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. आता राहिला विषय जागा वाटपे जातात. शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे गट यांना किती जागा मिळतात हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जर आपण पाहिलं तर बीजेपीला मागच्या वेळेस जास्त जागा असूनही मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना द्यावं लागलं होतं. त्यामुळे जागा वाटपेमध्ये बरेचसे मतभेद सध्या होताना दिसत आहे तुम्हाला. बावनकुळे सुद्धा त्याविषयी बोलले होते आणि अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली. असं म्हणताय की मुख्यमंत्रीपद दिलं त्यामुळे जागा कमी घ्या, या प्रकारचंच काहीतरी प्रकरण बाहेर आलेलं आहे. जे की मागे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी या गोष्टीला नकार दिला आहे. पण बावनकुळे बोलताना बोलले की ती जी चर्चा झाली ती मला माहीत नाही आहे, पण हेही सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे जागा वाटपेविषयी, ते असे म्हणाले. तर भरपूर अडचणी निर्माण होताना दिसत आहे सध्या विधानसभा निवडणुकीमध्ये. नक्कीच उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यामध्ये टक्कर होताना दिसते. तर त्यामुळे जागा वाटप जर आपण पाहिलं तर 70 ते 80 जागेवर एकनाथ शिंदे गट लढू शकतो अशी शक्यता दिसते. आता आपण येऊया महायुतीतील पुढच्या महत्त्वाच्या पक्षाकडे, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट. तर नक्कीच इथे सुद्धा महत्त्वाची लढत होणारच आहे. महत्त्वाची लढत म्हणलं तर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांची लढत पाहण्यामध्ये जर आपण पाहिलं तर मागे सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ही लढत आपल्याला पाहायला मिळाली होती वेगळ्या दृष्टिकोनातून. म्हणजे जर आपण पाहिलं तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये जी लढत झाली होती ती एक प्रकारे अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये झाली होती अशीच जनता म्हणते किंवा बातम्या आल्या होत्या. तर या प्रकारेच पुढे बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये काही टक्कर पाहण्यास मिळू शकते. लोकसभा निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर हवे तसे यश अजित पवार गटाला मिळालेले नव्हते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक अजित पवार गटासाठी अत्यंत महत्त्वाची. त्यात बारामती राखणं
मागे राहिली नव्हती आणि यावेळेस राखणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. प्रफुल्ल पटेल बोलताना असे सुद्धा म्हणाले की बारामतीमधून यावेळेस अजित पवार लढणार. तर हे सुद्धा पाहणं गरजेचं होणार आहे. राहिला विषय जागा वाटपेचा, तर जागा वाटपेमध्ये महायुतीतून अजित पवार गटाला 50 ते 60 जागा मिळू शकतात असा अंदाज दिसतोय की 50 ते 60 जागेवर ते लढू शकतात. आता संपूर्ण महायुतीबद्दल बोलायचं झालं तर महायुतीनं बरंचसं वातावरण कव्हर केलेलं आहे असं दिसतं. म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये जे वातावरण झालं होतं यांच्या विरुद्ध ते बरंचसं कव्हर झालेलं दिसतंय सध्या. त्याच्यामध्ये लाडकी बहीण असू दे किंवा वेगवेगळ्या योजना, लाडकी बहीण तर भरपूर प्रमाणात चालली हे आपल्यालाही माहिती आहे. तर त्यामुळे भरपूर गोष्टी बदलल्या आहेत. यांच्या एक पॉझिटिव्ह गोष्टी आपण म्हणू शकतो. आता महायुतीचा एक जागा वाटपेचा सरळ फॉर्म्युला सांगायचा झाला तर 160, 80 आणि 50 यासारखा दिसू शकतो. एक अंदाज असा वर्तवला जातोय. थोडेफार प्लस मायनस होतील, परंतु याच्यामध्ये दिसतं, या समीकरणामध्ये जुळतील अशा गोष्टी दिसत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, महायुतीचा फॉर्म्युला कसा ठरेल? आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार, महायुती की महाविकास आघाडी? पुढील मुख्यमंत्री कोण होणार? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि नेहमीसारखं सबस्क्राईब करा. धन्यवाद.